नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, गेल्या 2 वर्षापासून कांदा अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असं अपडेट आहे। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून 2022-23 मध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपये एवढं अनुदान जाहीर करण्यात आलेलं होतं आणि याच अनुदानाचं आता वितरण होत असताना राज्यातील बरेच सारे शेतकरी रब्बी कांद्याची नोंद असणं, ई पीक पाहणी न करणं आणि इतर काही कारणास्तव या कांदा अनुदानामधून बाद करण्यात आलेले होते। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून याच्या विरुद्ध संघर्ष करण्यात आलेला होता आणि अनेक शेतकरी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून, शेतकरी संघटनेच्या माध्यमातून याच्या विरुद्ध आवाज उठवण्यात आलेला होता आणि अखेर या पावसाळी अधिवेशनामध्ये या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत असलेलं अनुदान वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी ही देण्यात आलेली होती। याच्यासाठीचा निधी पूर्वी मागणीप्रमाणे मंजूर करण्यात आलेला होता। मित्रांनो, अखेर हाच निधी या पात्र करण्यात आलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। 12 ऑगस्ट 2025 रोजी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं थकीत असलेलं अनुदान वितरित करण्यासाठी 28,32,00,000 रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त 200 क्विंटल पर्यंत अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी ही देण्यात आलेली होती आणि याच्याच अंतर्गत फेर तपासणीमध्ये पात्र झालेले, छाननी अंतर्गत पात्र झालेले जे शेतकरी आहेत यांना अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील 9,642 शेतकऱ्यांना जवळजवळ 18,07,11,811 चं अनुदान वितरित केलं जाणार आहे। नाशिक जिल्ह्यातील खासगी बाजारातील 346 शेतकऱ्यांना 51,66,682 रुपये एवढं अनुदान वितरित केलं जाणार आहे। धाराशिव जिल्ह्यामधील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील 272 शेतकऱ्यांना 1,20,98,705 रुपये एवढं अनुदान वितरित केलं जाणार आहे। मित्रांनो, हे शेतकरी काही धाराशिव बाजार समिती आणि काही पारंडा बाजार समितीमधील आहेत। पुणे जिल्ह्यामधील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 277 शेतकऱ्यांना 78,24,330 रुपये एवढं अनुदान वितरित केलं जाणार आहे। सांगली जिल्ह्यामधील 22 शेतकऱ्यांना 8,07,278, सातारा जिल्ह्यातील 2,002 शेतकऱ्यांसाठी 3,03,86,608 रुपये एवढं अनुदान वितरित केलं जाणार आहे। तर धुळे जिल्ह्यामधील 43 शेतकऱ्यांना 5,71,609 रुपये एवढं अनुदान वितरित केलं जाणार आहे। जळगाव जिल्ह्यातील 387 शेतकऱ्यांसाठी 1,06,47,976 रुपये, तर अहिल्यानगर जिल्ह्यामधील 1,399 शेतकऱ्यांना 2,82,782 एवढं अनुदान वितरित केलं जाणार आहे। नागपूर जिल्ह्यातील 2 शेतकऱ्यांसाठी 26,800 रुपये, तर रायगड जिल्ह्यामधील 261 शेतकऱ्यांना 68,07,626 रुपये एवढं अनुदान वितरित केलं जाणार आहे। आणि एकंदरीत आपण जर राज्यातील चित्र पाहिलं तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले 14,263 शेतकऱ्यांना 27,41,78,287 रुपये, तर खासगी बाजार समितीच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले 354 शेतकऱ्यांना 52,52,579 रुपये हे अनुदान वितरित केलं जाणार आहे। आणि एकंदरीत राज्यातील 14,661 शेतकरी पात्र करण्यात आलेले असून 28,32,00,000 रुपयांचं अनुदान हे त्या शेतकऱ्यांच्या थकीत कांदा अनुदानाचं आता त्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहे। तर मित्रांनो, अतिशय दिलासादायक असा निर्णय गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे।
बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या रब्बी कांद्याच्या नोंदी किंवा इतर काही कारणास्तव त्यांचे जे काही अर्ज बाद करण्यात आलेले होते, अशा शेतकऱ्यांना आता या अनुदानाच्या माध्यमातून मोठा दिलासा हा मिळणार आहे। तर मित्रांनो, कांदा अनुदानाच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक असं अपडेट होतं, ज्याची माहिती आपणास नक्की उपयोगी पडेल अशी मी आशा करते। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।